शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BASF कंपनीच्या एका नवीन कीटकनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. तर ते म्हणजे BASF कंपनीने नुकतेच बाजारामध्ये उपलब्ध केलेले इफिकॉन. तर माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, तसेच ते काय काम करते व कोणकोणत्या किडींना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या विविध पिकात जर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असेल तर BASF कंपनीने नुकतेच नवीन कीटकनाशक बाजारात आणले आहे. तर त्याविषयी आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, BASF कंपनीच्या इफिकॉन या कीटकनाशकात आपल्याला डिप्रोपायरिडाज हे 120 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणात आपल्याला घटक पाहावयास मिळत असतो. तर इफिकॉन हे आपल्याला पिकामध्ये कशा पद्धतीने काम करताना दिसून येते, तर सर्वात प्रथम फवारणी केल्यावरती हे पिकामध्ये जलद गतीने शोषले जातं. तसेच कीटकांनी जर का हे खाल्लं किंवा कीटकांच्या संपर्कात आल्यावरती हे कीटकांना लगेच त्या ठिकाणी मारत असते. तर शेतकरी मित्रांनो, म्हणजे हे आंतरग्रहण तसेच कॉन्टॅक्ट पद्धतीने हे आपल्याला काम करताना दिसून येत असतं. तसेच शेतकरी मित्रांनो, बघायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे आपण ज्यावेळेला फवारणी करतो, म्हणजे एका बाजूला जर का फवारणी केली तर हे दुसऱ्या बाजूला भेदूनसुद्धा कीटकांना त्या ठिकाणी मारण्याची क्षमता त्या ठिकाणी दाखवत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला ॲक्रोपॅटल ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते. म्हणजे मुळापासून ते शेंड्यापर्यंत आपण जर का फवारणी केली तर संपूर्ण प्रकारे आपल्याला संरक्षण त्या ठिकाणी इफिकॉन हे कीटकनाशक आपल्याला देत असते. त्याच पद्धतीने जर आपल्या पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला असेल व त्या ठिकाणी विषाणूसारख्या रोगांचा त्या ठिकाणी जर आपल्या पिकामध्ये प्रसार झाला असेल, तर काही प्रमाणामध्ये हे विषाणूजन्य रोगांचा प्रसार थांबवण्यासाठी देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला काम करताना दिसून येत असतं. तर शेतकरी मित्रांनो, आता इफिकॉन हे आपण कोणकोणत्या पिकात वापरू शकतो, तर कापूस, मिरची, टोमॅटो, वांगी, काकडी अशा विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण इफिकॉन या कीटकनाशकाचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने जर शेतकरी मित्रांनो बघायचं झालं तर आता हे कोणकोणत्या किडींवरती आपल्याला नियंत्रण देत असते, तर आपल्या पिकातील तुडतुडे असेल, मावा असेल, पांढरी माशी असेल, तसेच छिद्र पाडणारे जे काही कीटक येतात किंवा रस शोषणारे जेवढेही किडे आहेत, तर त्यांना चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी इफिकॉन हे कीटकनाशक करत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, आता इफिकॉन या कीटकनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो, तर इफिकॉन या कीटकनाशकाचे आपण एकरी 280 ते 360 मिली प्रति एकर याचा आपण प्रमाण घेऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, हे एक नवीनच बाजारात दाखल झालेले कीटकनाशक आहे. तरी याचा वापर करत असताना आपण जर का कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, इफिकॉन या कीटकनाशकाचं जर का प्रमाण बघितलं आपण, तर 280 ते 360 मिली प्रति एकर याचा वापर करायचा आहे. म्हणजे एकरी आपल्याला जेवढं पाणी लागतं तर तेवढे पाण्यामध्ये आपल्याला 360 मिली किंवा 280 मिली इफिकॉन घेऊन त्या ठिकाणी जेवढं कव्हरेज आपल्याला मिळेल त्या पद्धतीत आपल्याला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण BASF कंपनीच्या इफिकॉन या कीटकनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.